तर गाईज पार्ट 5 आहे ॲड कर्जत. मी केळीला ते पप्पीज घाट दाखवायला गेली. बैल आली मी बाहेर. बैल आली लिटरली बैल काय करायचं सतवाईला आली आहे ती बाई. तर मी तिकडून दाखवते तुम्हाला खाली. पण मी बाहेर जाऊ शकते अंगार वैली. आणि इकडून पुढे गेली. नाही 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 ते तिकडेच तिकडेच बैल तिकडे. मी तिकडे असं जाऊन ते बघा तिकडे ते पत्ते आणि झाडामुळे नाही दिसत आहे तुम्हाला. म्हणजे बघा अंगात दिसतंय ना बैल. तिला काय पडलंय कॅरला काल चटका लागला तिकडे. काय ते इकडे फटाके फोडताना तिचा ना थांबा इथं नाही हे सगळं आहे ना. हे खरं हे भाजलं इकडून सगळं हे भाजलं. हे सगळं भाजल्यामुळे तिची मम्मी तिला आंघोळ घालते आणि तिला एवढा वेळ लागते. इकडे आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये. ते गेट बंद करूयाचं. मी जाते गेट बंद करायला. हा गेट बंद करेल मी. हात वाचला आता. सोपं जाऊया आता. ब्रश ब्रिज सगळं अंग खाऊन ये चल जात नाही तिकडं. तुझं झालं? हा झालं. मी तर सगळ्यांच्या आधी उठली. ह्यांच्या मम्मीच्या आधी पण उठली. मग सगळं आंघोळ झाली. मला ब्रश झालं. आता खाऊन पिऊन सगळं झालं. आणि हे बघ कालचे कपडे घातले. हा मग याच कपड्यांनी मला स्विमिंग पूलमध्ये जाणार. मला भीती वाटते तिकडे पप्पीशी काय होणार. ते गेलेच ना मम्मी सोबत. मम्मी कुठे आहे मग. मी कॅरल नाही माझं मला आंघोळ करायचे बाहेर. गाईज मला खूप भीती वाटते पप्पीला काय होणार आहे. म्हणजे मी विचार पण नाही करू शकते गोडा काय होणार आहे त्यांच्यासोबत. काय करूया मी. वेळ झाली आहे. ठीक आहे पण निघत नाही. अच्छा कॅरल दरवाजा उघड प्लीज. बॅड न्यूज आहे. थांब एक सेकंड. तर गाईज मी तिकडे व्हिडिओ नाही काढू शकते कारण मी तिकडे ओनर आले आणि बैल आले होते. पप्पीजला काय झाली ओरड